आता चेंबूर विधानसभेमध्ये निवडणुका लागल्या आहेत. याच्यामध्ये प्रकाश पातेपेकर, तुकाराम काते, दीपक निगाळजे, अनिता पाटोळे, आनंदराज आंबेडकर, जाधव, आनंद जाधव, त्याच्यानंतर माऊली तोरे असे खूप उमेदवार आहेत. मुळात तुकाराम कातेसारख्या व्यक्तीला निवडणुकीमध्ये तिकीट भेटलंय तर माझ्यासारख्या जे सुज्ञ जागरूक नागरिकांचे तर खूप विचार करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या 20 वर्षात 25 वर्षामध्ये आम्ही तुकाराम कातेचं राजकारण खूप जवळून बघितलं करून. अतिशय बदमाशीने बेरकी राजकारणी जर कोणी असेल ना तर तुकाराम काते असेल. गेल्या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये त्यांनी एसआरएचं जेव्हा बी कात्रे बित्र बाहेर काढायची निवडून यायचं पुरा खूप जुना फॉर्म्युला आहे. हेच कशाला हे जे अमरनगर जे आहे, अमरनगरचा सुद्धा विषय कमी कमी 20 वर्षापूर्वी जुना आहे. ऍक्च्युली 20 वर्षामध्ये 95% मेजॉरिटी असताना सुद्धा त्या तुकाराम कातेला त्या अमरनगरमध्ये तो एसआरए प्रकल्प राबवता नाही आला. आणि 20 वर्षामध्ये त्यांनी असेच अमरनगरच्या जनतेला शेंड्या लावल्या, मूर्ख बनवलं असं वगैरे वगैरे वगैरे. आणि आज घाटल्यामध्ये सुद्धा आज तोच त्याचा गाजर दाखवतोय. अभी लोकशाही आहे, लोकशाहीचं तुमचं मत तुमचं बरोबर आहे. तुम्ही बाकीच्या लोकांचाही विचार करा, दीपक भाऊचा विचार करा, अनिता पाटोळेचा सुद्धा विचार करा, तो माऊली थोरांचा सुद्धा विचार करा, त्या आनंद जाधवांचा सुद्धा विचार करा ना. ती सुद्धा उमेदवार आहेत ना. विचार करावा अशी माझी खरोखर मनापासून भूमिका आहे. मेन मुद्दा अहमदनगरच्या जनतेला त्यांनी 20 वर्षापासून खरोखर काहीच दिलेलं नाहीये, असं स्पष्ट आणि एकदम प्रखर मत मी मांडायचा मी प्रयत्न करतो. कारण की इकडचे मी स्थानिक आहे, काही वर्षापासून जिथे माझा जन्म झालाय. त्याच्यामुळे त्यांनी जे काही उद्योग केलेले, काय काय केलंय, कसं कसं राजकारण केलंय, काय काय केलंय, आणि निवडून आला का स्वतःच्या बायकांना, सोनांना, पोरांनाच मोठं करतो. जनतेसाठी जो काळीचंही काम करत नाही, ही सत्य परिस्थिती आहे ना. कुठलाही त्यांनी आजगाय कमी कमी एक काही तरुणाला त्यांनी कोणत्या नोकऱ्या दिल्या नाही कुठल्याही. या बिर्याणी पाकिटी विकण्यासाठी मेन मुळात विकू नका. काय तुकारामला मतदान करून आमच्या बोकांनी बसू नका. तुम्हाला तुमच्या घरादाराच्या होळ्या करायसाठी मी जे तुकाराम कातेचा जो काय प्रचार करत असतील, जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी, जे काही जनता थोड्याशा पैशासाठी, मला एवढं म्हणायचं का तुम्ही तुमच्या घराची चावी तुम्ही त्यांना 100% द्या. तुमच्या घराची राखणदारी तुम्हाला करायचं तुमचा वैयक्तिक अधिकार, पण आम्हाला जनतेच्या राखणदारी करायचा अधिकार तुम्हाला नाहीच आहे. कारण काय माहिती का, मेन मुळात हा जर तुकाराम काते जर निवडून आला तर आमच्या घराचे कसं काय वाटोळ होणार आहे, आणि काळीचा 5 वर्ष तो काय. आणि मेन मुद्दा तुकाराम काते हा अतिशय बेरकी आणि खालच्या दर्जाचा राजकारणी आहे. स्वतःचा फायदा करायचा बाकीच्या जनतेला वारेवर सोडायची ही त्याची काही वर्षापासून त्याची जी